साधारण 1800च्या दशकात जळगाव जवळ आसोदे गावात बहिणाई जन्मल्या। एका शेतकरी कुटुंबात जन्मलेली ही कन्या कधीही औपचारिक शिक्षणासाठी शाळेत गेली नाही, पण त्यांच्याच म्हणण्यानी अक्षरशः सरस्वती त्यांची आई आहे आणि तीच त्यांच्याकडून त्या सगळी गाणी बोलून घेते असा विश्वास ठेवून आयुष्यभर त्यांनी अनुभवलेला प्रत्येक क्षण कवितेत बांधून घातला। आणि इतकी अमाप प्रतिभा घेऊन जन्माला आलेल्या बहिणाईंची प्रत्येक ओळ काव्याचं पैंजण लिहून जणू अवतरली असंच म्हणावं लागेल। त्यांच्या अनेक कविता आपल्याला माहिती आहेत, त्यातलीच एक छानशी कविता माझ्या जीवा। नाव आहे माझ्या जीवा। जीव देवाने धाडला जन्म म्हणे आला आला, जीव देवानं धाडला जन्म म्हणे आला आला, जेव्हा आलं बोलावणं मौत म्हणे गेला गेला, जेव्हा आलं बोलावणं मौत म्हणे गेला गेला। नाही सरल सरल जीवा तुझं येणं जाणं, नाही सरल सरल जीवा तुझं येणं जाणं, जसा घडला मुक्काम तेला म्हणती रे जिणं। आला सास गेला सास जीवा तुझं रे तंतर, आला सास गेला सास जीवा तुझं रे तंतर, अरे जनन मरण एका सासाचं अंतर। ये रे माझ्या जीवा काम पडलं अमाप, ये रे माझ्या जीवा काम पडलं अमाप, काम करता करता देख देवाचीच रूप। हास हास माझ्या जीवा हास संसारात असा, हास हास माझ्या जीवा असा संसारात हास, इडापिडा संकटाच्या तोंडावरी काळ फास। जग जग माझ्या जीवा असं जगन तोलाच, जग जग माझ्या जीवा असं जगन तोलाच, उंच गगनाच्या परी धरित्रीच्या रे मुलाच, उंच गगनाच्या परी धरित्रीच्या रे तोलाच। वेद उपनिषदांचा अभ्यास केल्यानंतर आणि चिंतन केल्यानंतर कदाचित हे एवढं जड जगणं आपल्याला समजेल असं वाटत असेल, पण नाही, अनुभवाच्या परिसावर घासलेलं हे चिरंतन सत्य बहिणाईंनी अशा ओघवत्या भाषेत आपल्याला सांगितलं। श्वास घेतला तर जगलो आणि श्वास संपला तर मेलो, आणि या घेण्याच्या आणि जाण्याच्या मधलं जे अंतर आहे ना ते जगणं आहे। म्हणून जितकं आयुष्य मिळालं आहे तितकं कार्यमग्न राहा, आनंदात राहा, आपल्याकडून ज्या गोष्टी चांगल्या घडतायत त्या करत राहा, कधीही निराश न होता फक्त कर्मण्यवाधीपणे आपलं काम करत राहा, आपल्या कामात देव पहा। इतकं सहज साधं सोपं तत्वज्ञान बहिणाईंनी आपल्या समोर ठेवलंय। अजूनही आपण स्वतःला सुशिक्षित समजणारे हे जाणून घेण्यासाठी किती किती कष्ट करतो। अशाच ह्या बहिणाई आपल्या तुमच्या माझ्या आयुष्यात उतरत राहोत आणि त्यांचे शब्द आपलं जगणं समृद्ध करत राहोत।